म्हणजे भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऋतुराज गायकवाडची चेन्नई सुपर किंग्सचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्याचा सर्वाधिक आनंद हा अर्थातच पिंपरी चिंचवडच्या वेरॉक अकॅडमीच्या मैदानावर साजरा करण्यात आला। कारण ऋतुराज गायकवाडच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात त्याच मैदानातून झाली आहे। परत आमचा प्रतिनिधी नाझीम मुल्लानं ऋतुराजच्या शादाब शेख आणि मोहन जाधव या प्रशिक्षकांशी केलेली बातचीत। IPL मधील सर्वोत्तम टीम म्हणजे चेन्नई सुपर किंग्स आणि याच टीमचा कॅप्टन आता पुणेकर झालाय। महेंद्रसिंग धोनीनं या मराठमोळ्या म्हणजेच ऋतुराज गायकवाड वरती मोठा विश्वास दाखवलेला आहे। त्याचा आनंद आपण बघतोय इथं। हे खेळाडू आणि मुळात म्हणजे ऋतुराजचा कोच इथंच आहेत, ते या ठिकाणी आनंद साजरा करतायत, एकमेकांना पेढे भरवतायत। ऋतुराज याच मैदानावरती खेळलाय, पिंपरी चिंचवडमधलं हे मैदान, आणि याच मैदानापासून आता त्याची चेन्नई सुपर किंग्सच्या कॅप्टनशिप पर्यंत मजल गेलेली आहे। अगदी मनापासून आनंद होतो। त्याच्यामधली जी काही कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी तो दिवसेंदिवस वाढवत गेला आणि आज चेन्नई सारख्या प्रतिष्ठित क्लबचा तो कॅप्टन होतोय, त्याच्याबद्दल आम्हाला फार अभिमान वाटतो। सगळ्यात महत्त्वाचा गुण त्याचा हाच आहे की तो शांत स्वभावी आहे आणि आत्मभिमुख होतो, कायम स्वतःशी विचार करत असतो आणि स्वतःच्या गेमबद्दल, टीमबद्दल आणि टुर्नामेंटबद्दल हा सातत्याने तो विचार करत असतो। मला खूप आनंद होतोय। ऋतुराज एक चांगला बॅट्समन आहे, तो इकडे वेरॉकमध्ये अंडर-12 पासून खेळतोय। त्याला बघत बघत आम्ही मोठे होतोय, त्याच्यासारखं मला बनायचं पुढे जाऊन। तो धोनीच्या अंडर होता खूप वर्ष, तर तो नक्कीच कॅप्टन्सीमध्ये खूप चांगलं करू शकतो आणि बॅटिंगमध्ये पण तो करतच आहे, तर अजून चांगलं करू असं बोलतो। बरोबर। अंडर-12 असताना त्याला या कोचनी कोचिंग केलं, काय गुण दिसले होते त्यावेळेला तुम्हाला त्याच्यात? बेसिकली तो खूप स्ट्रॉंग होता आणि मेंटली पण खूप चांगला होता तो, आणि जे काय त्याला आम्ही सांगायचो शिकवायचो होतो एकदम सिन्सिअरली त्याला फॉलो करायचा आणि खूप त्यांनी मेहनत केलेली आहे। त्याच्याच त्याला हे सगळं फळ मिळालेलं आहे आणि आज तो या कॅप्टन झालेला आहे चेन्नईचा। खूप अभिमान वाटतो। रवींद्र जडेजाला ज्यावेळेला कॅप्टन केलेलं होतं त्यावेळेला तो प्रयोग या ठिकाणी अयशस्वी ठरला, परंतु आता ऋतुराज गायकवाड हा मराठमोळा कॅप्टन CSKचा झालाय आणि त्याच्यात ते सगळे गुण धोनीने पाहिलेले आहेत, म्हणूनच त्याला कॅप्टन केला असा विश्वास या ठिकाणी कोच आणि इथले खेळाडू या ठिकाणी व्यक्त करत आहेत। त्यामुळं CSK ऋतुराजच्या नेतृत्वाखाली यंदाचं IPL कप जिंकणार का हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं राहील। नाझीम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।